चांगल्या प्रकारे करण्याबाबत व झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवक्रांती संघटना अध्यक्ष शरद पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। झुंजार पत्रकार शरद पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की भिवंडीवाडा मनोर या रस्त्यावरून प्रवास करणे गेल्या काही वर्षांपासून मुश्किल झाले आहे। याआधी सुप्रीम इन्फ्रा कंपनीने या रस्त्यामध्ये गैरव्यवहार करून रस्त्याची वाताहत केली आहे। त्यानंतर हा रस्ता 11/10/2019 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आला। ऑक्टोबर 2019 पासून मार्च 2024 पर्यंत या रस्त्यावर 350 कोटींची बोगस बिलं निघाली आहेत। या संदर्भात आम्ही वारंवार निवेदन देऊन तक्रारी केल्या आहेत। या तक्रारींची चौकशी होऊन भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे। तरीही अद्यापपर्यंत जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। या रस्त्याचे काम मे ईगल इन्फ्रा कंपनी लिमिटेड उल्हासनगर या कंपनीने घेतले आहे। त्यांना 15/10/2024 रोजी वर्क ऑर्डर दिली आहे, मात्र आजपर्यंत या कंपनीने काम सुरू केले नाही। या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे व ते चांगल्या प्रकारे होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे लक्ष द्यावे। या रस्त्याचे काम मे ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीने करावे, पोट ठेकेदारांना देऊ नये। या रस्त्यावर एकूण 801 कोटी रुपये खर्च होणार आहे। त्यासाठी कामामध्ये पारदर्शकता यावी। अधिकाऱ्यांनी टक्केवारीसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्यामध्ये हेराफेरी करू नये। काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी कामाचे अंदाजपत्र व सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावी। हा रस्ता ठाणे व पालघर जिल्ह्यातील विकासासाठी महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर मुंबई वडोदरा महामार्ग, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, जागतिक वाढवण बंदर यांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे। म्हणूनच तो करताना भविष्यातील विकासाचा व वेगाचा विचार करूनच केला जावा। सध्या रस्त्यालगत व रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे ती हटवण्याबाबतच्या उपाययोजना यांचा विचार गांभीर्याने करावा। भिवंडीवाडा मनोर या रस्त्या अंतर्गत असलेल्या देहरजे, पिंजाळा, वैतरणा, तानसा या 4 मोठ्या नद्यांवरील ब्रिजची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार युक्त होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पुन्हा खातरजमा करावी। पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांच्या उपाययोजना करण्यासाठी योग्य ठिकाणे निवडावीत। पर्यावरणाच्या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा आवश्यक असणारी वृक्ष लागवडीबाबतच्या उपाययोजना कराव्यात। तर सार्वजनिक बांधकाम खाते मंत्री, मुख्यमंत्री यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावेत अशी मागणी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा झुंजार पत्रकार शरद पाटील यांनी केली आहे।